तुम्ही माझ्या चॅनलवरती आलात त्यासाठी थँक्यू. तर तुम्ही आज CIFE मध्ये कुठचे प्लांटेड सेटअप इथे ठेवलेत? आपण डिफरंट टाइप ऑफ बायोटॉप्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये हा मिनिएचर पॅलोड्रियम आहे. त्यातला आता मोठा पण एक व्हेरियंट आपण ऑलरेडी कोकण कृषी विद्यापीठामध्ये 8 फुटाचा केलेला आहे. तर लोकांकडे जागा कमी असते, त्यात क्रिएटिव्ह काहीतरी लोकांना हवं असतं. तर आपला भूतानमध्ये फ्लोटिंग माउंटन आहे, त्याचा थोडासा बायोटॉपचा रेप्लिका केला आपण. फ्लोटिंग माउंटनचा कॉन्सेप्ट घेतला. प्रत्येक टँकला एक थीम आणि कॉन्सेप्ट असतो. आता याच्यामध्ये पायथ्यापासून माथ्यापर्यंत बघाल तर हा बॉटमला डोंगराचं जसं हे असतो तसं आपण स्लो डाऊन करून वरती व्हॅल्युएशन केलं. खालती आपण प्लांट नाही ठेवलाय कारण ते मॅनेजेबल प्रत्येकाला नसतं, म्हणून आपण वरती ग्रीनरी आणि वरती मॉसेस आणि मायक्रो प्लांट्स मध्ये केलंय. काही बॉल्बिडिसच्या व्हरायटी आहेत, काही फिटोरियाच्या व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या व्हरायटी आपण इथे वापरतो. कमी स्पेस मध्ये जेवढं करता येईल तेवढं केलं. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करता येतात. त्याच्यामध्ये क्रॅप टँक वेगळे करता येतात, डिफरंट टाइप ऑफ बायोटॉप्स. तरी अजून या सगळ्या टँक्स यामध्ये CO2 वाली टँक्स की नॉर्मल ही टँक्स? CO2 वाली आहे. आता ही 2 दिवसासाठी आपण आणली म्हणून आपण CO2 काढून ठेवलाय. हा सेटअप आपला बेस आहे माउंटन रिजनच्या याच्यावरती. डेझर्ट माउंटन आहेत त्याचा थोडासा हे केलाय आपण. आणि याच्यामध्ये मग काही स्टँड मध्ये केलाय आणि याच्यात सबस्ट्रेट आणि सॉइल मागे आहे. कुठचे स्टोन्स जे ड्रॅगन स्टोन आहेत. आणि जे प्लांट्स लावले ते प्लांट्स मध्ये याच्यामध्ये काही रॉसेट प्लांट्स पण आहेत, काही कार्पेट प्लांट आहेत, काही स्टेम प्लांट आहेत, काही क्रिपर्स आहेत. वेगवेगळ्या टाइप प्लांटचं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला प्लांट वेगळ्या स्टेजेसला लावून स्केप करता येतो आणि तेव्हा स्केप चांगलं. अजून कुठचे टँक्स बनवले ते अजून? आता हे काही जस्ट ड्राय सेटअप केलेले आहेत. काही जणांना आर्टिफिशियल मध्ये हवं असतं त्यासाठी हे केलेलं आहे. आता हे आमचे एक मित्र आहेत, ते हे एक्झॉटिक व्हरायटीचं गप्पी करतात. हा फ्लेमटेल सिल्वराडो टक्सिडो गप्पी आहे. तर हा त्यांच्याकडे ब्रीड केलेला इम्पोर्ट करून, तर तो आपण इथे ठेवलाय एक्झिबिट करायला. म्हणजे सेल साठी पण आहे आणि त्याला काहीतरी बॅकग्राऊंड काहीतरी पाहिजे म्हणून एक जस्ट शॉर्ट टाइम मध्ये कसं करता येईल त्यासाठी एक जस्ट एक नॉर्मल प्लांट लावून एक केलाय आपण. ओके, नंतर हा इथे एक परत ड्राय आर्टिफिशियल मध्ये आहे. अगेन हा एक बायोटॉप आहे. ह्याच्यामध्ये आपण बार्ब व्हरायटी गेला, त्याच्यात बार्ब इंडिजिनस स्पीसीज आहेत. आमचे एक मित्र ब्रीड करतात, तर त्यांच्याकडच्या ह्या स्पेसिफिक व्हरायटी आपण इथे ठेवतो. कुठचे फिशेस बोलताय तुम्ही? बार्ब व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये रुबी बार्ब आहे, शुबर्टी बार्ब आहे आणि रोझी बार्ब आहे. तर बार्बचं लोकांना माहिती कमी आहे आणि ते कसं ठेवायचं काय त्याची माहिती असल्यामुळे लोक ते बायोटॉप मध्ये ठेवत नाही. त्यासाठी आम्ही टेट्राच्या ऐवजी तो प्रेझेंट केलाय. आणि हा स्केप जो केलाय हा बेसिकली बॉन्झाई स्टाईल मध्ये केलेला आहे. तर हा मिनिमल मध्ये कसं करता येईल, कसं चांगलं वाटेल ते आपण केलं. शॉर्ट टाइम असल्यामुळे एका दिवसात आपण हा करून इथे आता ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये काही आमच्या मित्रांकडचे प्लेकोजी आहेत. ह्याच्यामध्ये ब्लू आईज प्लेको आहे, तो थोडा हाईड करतो, दिसेल तुम्हाला. तर सर तुमच्या शॉपचं नाव काय? श्री एक्वाकल्चर मध्ये तुम्ही येऊ शकता. तर मी तुमच्या शॉप वरती येऊ शकतो का व्हिडिओ बनवण्यासाठी? असं हो, पण शॉप वरती तुम्हाला स्केप सध्या नाही येत, तर शॉप वरती सेलच्या हिशोबाने टँक असतात. हे स्केप्स आपले बरेचसे क्लायंट्स कडे वगैरे केलेले आहेत, ते आपण इथे प्रेझेंट प्रोजेक्ट आमचे चालू असतात. त्यातले काही मला पाहिजे फुटेज वगैरे आपण शेअर. तर सर तुमचा नंबर सांगू शकता तुम्ही? तुम्हाला कार्ड आम्ही शो करतो. तर तुम्ही बघू शकता हा कार्ड आहे श्री ऍग्रिकल्चर, घाटकोपर भटवाडी. तर तुम्ही माझ्या चॅनलवर आला त्यासाठी